जरांगेंच्या मागणीला राणे कदमांनी विरोध केलेला आहे। जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही, मी विरोधात असं रामदास कदम यांनी आता म्हटलंय। तर नारायण राणे नंतर रामदास कदमांचं देखील विरोधात वक्तव्य आलेलं आहे। कुणबी मराठ्यामध्ये रोटीबेटीचाही व्यवहार चालत नाही असं कदमांनी म्हटलं। तर मनोज जरांगेंचा अभ्यास तेवढा नाही असं देखील रामदास कदम यांनी म्हटलंय। कोकणातील एकही मराठा कुणबी दाखला घेणार नाही। नारायण राणे पाठोपाठ आता रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलंय। तर कुठलाच मराठा कुणबी दाखला घेणार नाही असं देखील नारायण राणेंनी म्हटलंय। तर 96 कोळी मराठा वेगळा आणि कुणबी वेगळे असं देखील राणेंनी म्हटलंय। तर मराठ्यांना सरसकट कुणबी दाखला नकोय असं देखील नारायण राणे यांनी म्हटलंय। मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं आणि नाही काही गरज नाही। मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही। कुठलाच मराठा कुणबी सर्टिफिकेट दाखला घेणार नाही। 96 पुढे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा आहे। त्यांनी सरसकट कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली आहे त्यांनी। अहो सरसकट नको ना, कोण मराठ्यांना पाहिजे, कुठल्या मराठ्यांना पाहिजे सरसकट? कुठला मराठा कुणबी दाखला घेणार नाही। मराठा म्हणतोय, कुणबी मराठा वेगळा आणि मराठा वेगळा, 96 पुढे मराठा। पण आज जरांगेंची जी माहिती आहे किंवा मागणी आहे की सरसकट सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, माझी त्याला मान्यता नाही। मी त्याच्या विरोधातला आहे। मला माहिती आहे विदर्भामध्ये कुणबी आणि मराठा हे चालतं सगळं, पण कोकणामध्ये कुणबी आणि मराठ्यामध्ये रोटीबेटीचा व्यवहार देखील चालत नाही याची कल्पना जरांगेंना नाहीये अजून। त्यांचा अभ्यास तेवढा अजून नाही आहे कोकणाचा, सर्व महाराष्ट्राचा। आणि भावनात्मक ब्लॅकमेल करण्यापेक्षा कोकणातला एकही मराठा कुणबी सर्टिफिकेट घेणार नाही, मी दाव्याने सांगतो। तर आपण पाहतोय आता नारायण राणेंनी वक्तव्य केल्यानंतर रामदास कदम यांनी देखील वक्तव्य केलंय की जरांगेंच्या मागणीला राणे कदमांनी विरोध केलाय। जरांगेंच्या मागणीला माझी मान्यता नाही असं रामदास कदम यांनी म्हटलंय। मी विरोधात असल्याचं देखील रामदास कदम यांनी म्हटलंय। तर नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या वक्तव्याने मात्र आता राजकीय वर्तुळात ही चर्चांना उधाण आलेलं आहे। रोटीबेटीचाही व्यवहार आमच्या इथं कोकणात चालत नाही असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलंय। तर मनोज जरांगेंचा अभ्यास तेवढा नाही असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय। कोकणातील एकही मराठा कुणबी दाखला घेणार नाही असं देखील रामदास कदम यांनी आता म्हटलंय। याआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात या चर्चांना उधाण आलेलं आहे। तर याच बाबतीत चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे आणि सोबतच अनिश गाडवे ठाकरे गटाचे आपल्यासोबत जोडलेले आहेत। सर्वांचे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। मी पहिल्यांदा भाजपचे मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्याकडे जाणार आहे। अजितजी, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मनोज जरांगे पाटील या नावाचं वादळ महाराष्ट्रभर सुरू आहे आणि त्यानंतर आता रामदास कदम आणि सोबतच नारायण राणे यांचं हे वक्तव्य आलेलं आहे। या वक्तव्याचा नेमका अर्थ काय? नाही, अर्थ अजिबात नाही। अर्थ वेगवेगळे काढता येणारच नाहीत। अर्थ अगदी स्पष्ट आहे। मी स्वतः समाजाचा घटक आहे आणि आमच्या समाजामध्ये एक अशी बऱ्याच भागामध्ये पद्धत आहे की मराठा आणि कुणबी रोटीबेटी व्यवहार होत नाही। हेच ते सत्य जे आहे ते त्यांनी सांगितलंय। अर्थात आताच्या काळामध्ये आम्ही जातपात मानत नाही। विशेषतः मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर एक मराठा लाख मराठा, महाराष्ट्रातले सर्व मराठा बांधव पोटजातींसह एकत्र आहेत, अशा पद्धतीची समाजामध्ये आज भावना आहे। पण जसं आपण म्हणतो की घरामधल्या काही सिनियर लोकांची मतं वेगळी असतात। अर्थात आता याला म्हणजे हा राजकारणाचा विषय नाही, परंतु जात हा विषयच मुळात म्हणजे जातीपातीत फरक करणं हा मला वैयक्तिक मान्य नाहीये। मी समाजाचा घटक आहे। मी ज्या पद्धतीनं पारंपरिक जातीचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये त्या जातीच्या उतरंडींवरती विश्वास ठेवणारा नाही। पण हे मात्र खरं आहे, माझ्याही भागामध्ये, माझ्या सुद्धा तालुक्यामध्ये मी मराठा आहे, मी 96 कोळी मराठा आहे। आमच्याकडे रोटीबेटी व्यवहार होत नाही हे सत्य आहे। मात्र ते मागच्या 2 पिढ्यांपासून हळूहळू बंद सैल व्हायला लागले आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण जातीअंताकडे गेलं पाहिजे।
या आमच्या पूर्वजांच्या मतानुसार कथनी आणि करणीमध्ये फरक न ठेवण्याच्या वृत्तीनुसार आम्ही ते मानत नाही. परंतु मराठा समाजामधली जी जाती व्यवस्था आहे त्याच्याबद्दल हे दोन्ही नेते जे बोललेले आहेत त्याच्याबद्दल काही एक दुमत नाहीये. अर्थात त्यांनी त्यांच्या परिसरामधली जी वस्तुस्थिती आहे ती सांगितली आहे. परंतु आमच्याकडे बघा विदर्भ असेल, अजितजी, आपण सांगताय की खानदेश त्यांनी असेल, वस्तुस्थितीवर अनेक बोलत आहेत. भागामध्ये त्यांचे दोन जे असा वक्तव्य हा आहेत. फरक केला जात नाही. मात्र काही ठिकाणी अजूनही मराठा समाज तो अजितजी, फरक माझा आवाज मानतो. येतोय? जर आपल्याला जात पात भेदभाव हे सगळं संपवायचं अजितजी, असेल आपण तर अशा असं सांगताय पद्धतीचे की- काही समज असतील तर ते मान्य केले पाहिजे आणि याच्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते कुठलंही राजू वाघमारे राजकारण नाही त्यांच्याकडे जाऊयात. किंवा वाघमारेजी, आपल्याला अजित चव्हाण यांचं म्हणणं लपवाछपवी नाही, पटतंय का? अजिबात नाही. जे आहे ते आहे. ज्याला ते अजूनही पकडून ठेवायचे त्यांना पकडून ठेवलं. मला ते पटत नाही. मी त्या समाजाचा घटक आहे. एक मराठा लाख मराठा, सर्व मराठी एकत्र. आता तर मराठा समाजामध्ये मोठ्या नक्कीच अजितजी, आपला प्रमाणात मुद्दा लक्षात आलेला आहे. मी इतर आपला समाजांमध्ये, इतर काँग्रेसचे प्रवक्ते जातींमध्ये, राजू वाघमारे आपल्याकडे आहेत. राजू लग्न वाघमारे होण्याचे यांच्याकडे जाणार प्रमाण आहे. मोठ्या प्रमाणावर वाघमारेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? की आताच्या काळामधल्या या बोलू का? तशा वाघमारेजी, योग्य अजित नाही. चव्हाण यांचं म्हणणं आपल्याला पटतंय का? त्यांचं म्हणणं असं आहे, दोन्ही मोठ्या नेत्यांचे जे स्टेटमेंट आले आहेत ते फॅक्ट आहेत आणि ते वास्तविकता आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? कसं आहे माहितीये का, पहिल्यांदा त्यांचा माईक तर बंद करा, ते अजून बोलतायत साहेब. सांगितलंय ते आहे मात्र खरं. आता एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात पहिल्यांदा की भाजपला किती तोंड आहेत हे आपण बघणं गरजेचं आहे. आता एका बाजूला भाजपचे नेते सांगतायत की आमच्यात रोटीपेटी व्यवहार होत नाही. अहो, या पुरोगामी शाहू फुले महाराष्ट्राच्या या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात राहताना ज्यावेळी एखादा नेता असं बोलतो त्यावेळी म्हणजे हा सगळ्या संपूर्णपणे पुरोगामी महाराष्ट्राचाच अपमान आहे. आता या काळात जर नेते बोलायला लागले की आम्ही रोटीपेटी करत नाही व्यवहार, मग एक मराठा लाख मराठा ज्यावेळी सगळे मराठा खाली उतरले होते त्यावेळी मग या नेत्यांनी का नाही सांगितलं की बाबा जे मराठा आहेत त्यांनीच खाली उतरा, कुणबींनी खाली उतरू नका? काय म्हणजे हे हा जो प्रकार आहे हा पूर्णपणे भाजपचा जो नेहमीचा डाव आहे तो डाव हा झालेला आहे की जाती जातीमध्ये संघर्ष निर्माण करायचा, जाती जातीमध्ये भांडणं लावायची आणि आरक्षणाचा आता हा जो खेळ जो भाजपने जास्त प्रमाणात ताणलेला होता तो त्यांच्या गळ्यातली आता हड्डी बनायला लागलाय. कारण जर 2 इंचीचं सरकार आहे, केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे, तर आरक्षणाचा प्रश्न सोडवायला त्यांना काहीही हरकत नाहीये. पण आता त्याच्यापासून दूर पडायचं आहे आपल्याला आणि मग दूर पडत असताना अशा प्रकारची वक्तव्य नेत्यांना करायला लावायची, लोकांमध्ये असंतोष पसरवायचा, लोकांमध्ये भांडणं लावायची आणि मग ते जे आंदोलन जरांगेंनी उभारलेलं होतं मराठा समाजासाठी त्या आंदोलनाला कुठेतरी छेद द्यायचा, तो छेद डायरेक्ट देता येत नाही. मग त्याच्यासाठी असा गनिमी कामा करायचा आणि त्या आंदोलनाला छेद देण्याचं काम, मराठ्यांचं नुकसान करण्याचं काम हे नेते आणि भाजप पक्ष करतोय. ही गोष्ट मला वाटतं मराठ्यांना कळू शकते. कारण जर एक मराठा लाख मराठा हा पुढचेक काढताना कोणीही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता, कोणीही याबद्दल बोललं नव्हतं. मग आताच ज्यावेळी जरांगेची भूमिका एवढी स्ट्रॉंग झाली त्याच्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं काम भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष करतायत हे जनतेला कळू लागलेलं आहे आता. जी राजूजी, आपण तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया त्याआधी आपण ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडगे आपल्या सोबत आहे. गाडगेजी, तुमचं काय म्हणणं आहे यावर? बघा, सगळ्यात पहिली गोष्ट, भाजपची तुम्हाला इथे भूमिका समजली का? भाजपची भूमिका आहे जातीयवादी आणि ही भूमिका स्पष्ट झाली आज. आम्ही रोटी बेटीचा व्यवहार करत नाही याचा अर्थ हा भाजप खरंच सांगा शाहू फुले महाराजांच्या किंवा ह्यांच्या सगळ्यांच्या विचारावर चालतोय का? आज हा भाजप म्हणतोय आम्ही रोटी बेटीचे व्यवहार करणार नाही, म्हणजे हा कुणब्यांना नेमका समजतोय काय? कुणबी समाजांची ह्यांना मतदान पाहिजे, पण कुणबी म्हटलं तर ह्यांना थोडंसं खाली डाऊन झाल्यासारखं वाटतंय का?
अरे मराठा आणि कुणबी एकच आहे. आम्हाला माज आहे आणि आम्हाला अभिमान देखील आहे आम्ही कुणबी असल्याचा आणि आम्ही मराठा असल्याचा. आम्हाला मराठा म्हणा किंवा आम्हाला कुणबी म्हणा, आम्हाला चालतं. रामदास कदमांना आरक्षणाची गरज नाहीये, कारण हे सगळे खाऊन पिऊन सगळे पोहोचलेली माणसं आहे ती सारी. नारायण राणे सुद्धा कुठपर्यंत पोहोचले तुम्हाला सर्वांना माहिती आहे. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट ना, शिंदे गटाची बाजू मांडायला शिंदे गटाच्या एखाद्या प्रवक्त्याला बोलवत जाईल. अजित चव्हाणांचा बिचारांचा एक त्यांना त्रास होत असेल या सगळ्यांची बाजू घेत राहायचा. मी खरं सांगतो तुम्हाला, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आम्हाला गरज आहे आरक्षणाची. आमची मुलं तिथे तडफडतायत नोकऱ्यां वाचून, आमची मुलं तिथे तडफडतायत त्या आरक्षणा वाचून. यांना काहीच फरक पडत नाहीये. तुम्हाला रोट्या बेट्यांचे व्यवहार करायचे तुम्ही करू नका, पण मराठ्यांच्या आरक्षणामध्ये कुठे खोडा घालू नका. मराठ्यांच्या आरक्षणामध्ये खोडा घालू नका, हे मी पुन्हा सांगतो, लक्षात घ्या. नक्कीच मी अजितजी यांच्याकडे जाणार आहे. अजितजी, अनिशजी यांचा मुद्दा महत्वाचा असा आहे, प्रश्न असा आहे की भाजप मुळामध्ये जातीपातीचं राजकारण करतंय, मुद्दा जाणीवपूर्वक उपस्थित केला जातोय असा त्यांनी आरोप केला. आणि राजू वाघमारेजी यांचा देखील सेम मुद्दा आहे. आणि त्यासोबतच आपल्यासाठी एक प्रश्न असा देखील आहे, सुरुवातीला चर्चेचा आपण म्हणालात की जे त्यांनी दोन्ही नेत्यांनी वक्तव्य केले आहेत ते दोन्ही वक्तव्य हे वास्तविकता आहेत. मात्र भाजपचे नितेश राणे आणि नारायण राणे या दोघांची भूमिका विसंगत वाटते. कारण नितेश राणेंनी तर म्हटलंय की ज्या मराठ्यांना हवं ते घेतील आणि नारायण राणेंचं वक्तव्य वेगळं आहे. यावरती आपण काय सांगाल? नाही, या देशामध्ये लोकशाही आहे. मला प्रश्न विचारला, त्याला तुम्ही उत्तर आपला देतो. शब्द ठेवण्याचा मराठी- अधिकार आणि जे आपल्याकडे येणार आहे, अजितजी यांचा मुद्दा मला पूर्ण आणि होऊ द्या. माझ्या पक्षाचं जे अधिकृत मत आहे, मी आपल्या या चर्चेमध्ये पक्षाचा अधिकृत प्रतिनिधी म्हणून सहभागी झालेलो आहे. इथे कोण काय म्हणतंय त्याला महत्व नाही. मी काय सांगतोय ते आपण ऐका आणि ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर पोहोचवा. कारण मी अधिकृत सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पक्ष मराठा आरक्षणाच्या पूर्णपणे समर्थनात आहे. भारतीय जनता पक्षानं मराठा आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवून दाखवलं. आणि येत्या काळामध्ये सुद्धा माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आता जर माझ्या पक्षाचे 2 वरिष्ठ नेते किंवा आमच्या मित्र पक्षाचे एखादे नेते एखादी गोष्ट सांगत असतील आणि ती जर वस्तुस्थिती आहे, मी नॅशनल टेलिव्हिजनवर येऊन खोटं कसं बोलू? जे आहे ते आहे. ज्यांना मराठा समाजाचं कुणबी म्हणून आरक्षण घ्यायचंय ते घेतील, ज्यांना मराठा म्हणून राहायचंय ते मराठा म्हणून राहतील. स्पष्ट आहे अगदी. आणि त्यांनी सांगितलं आमच्या भागामधले मराठे कुणबी नाही, आमच्याकडे सर्व 96 कोळी मराठे आहेत, आमच्याकडे रोटी बेटी व्यवहार होत नाही. याच्यामध्ये वस्तुस्थिती आहे, यात वावगते काय? अजितजी, मात्र राजूजी आणि अनिशजी यांचा आक्षेप एका वक्तव्यावरती आहे, जे रामदास कदमांचं वक्तव्य आहे की रोटी बेटीचा देखील व्यवहार केला जात नाही. या वक्तव्यावरती मूळ त्यांचा आक्षेप आहे. यावरती काय सांगाल? आणि गरजेच्या वेळी आम्ही शिपाई म्हणून लढलो, हा आमचा इतिहास आहे. आणि काय होतं की हा समाजाचा विषय जेव्हा येतो ना, मी तेव्हा याच्यामध्ये अजिबात राजकारण आणत नाही. करण सिंहजी, जे आहे ते स्पष्टपणे सरळ सांगितलं पाहिजे. या छपवा छपवी लपवा छपवी काही नाही. कारण स्पष्ट आहे, समाजामधल्या काही लोकांची भावना अशी असू शकते की नाही आम्हाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र घ्यायचं, आम्हाला मराठाच राहायचंय, आम्ही मराठा आहोत. त्यांच्या भावना आम्ही कशा बदलणार किंवा तुम्ही कशा बदलणार किंवा इतर लोक कसे बदलणार? जे सत्य आहे ते सत्य आहे. पण आरक्षणाच्या साठी सरकार प्रयत्नशील आहे, कटिबद्ध आहे, वचनबद्ध आहे. आणि माझ्या पक्षाची भूमिका मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशीच आहे. आम्ही विशेषतः मी व्यक्तिशः जर सांगायचं झालं तर माझ्या पूर्वजांनी या देशाच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या रणांगणावरती ध्येय ठेवलाय, ते लढलेत. तसा माझा इतिहास आहे. 12व्या शतकात अजितजी आपल्या सोबत राजेंद्र कोंढरे आहेत, अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघाचं. त्यांचं स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये. मला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. राजेंद्रजी, तुम्हाला राणे आणि कदमांची ही जी भूमिका आहे ती पटती आहे का? बोलू का? बोला बोला. आवाज येतोय व्यवस्थित सगळ्यांना? बोला येतोय आवाज. हा, ह्याच्यामध्ये सगळ्यात काय झालंय की या वीर मुशयाचा गाभा बराचसा माहिती नसल्यामुळं हे महाराष्ट्रामध्ये वातावरण तयार झालेलं आहे. मला मोजून 2.5 मिनिटं द्या तुम्ही. माझ्याकडे इथे आता एक नकाशा आहे, तो 1931 सालचा एका ब्रिटिश लायब्ररी प्रसिद्ध केलेला आहे. त्याच्यामध्ये 1921 आणि 31 मध्ये मराठा आणि कुणबी ह्या 2 कम्युनिटी महाराष्ट्रामधल्या सगळ्या मोठ्या कम्युनिटी आहे म्हणून त्या मॅपिंग मध्ये आहे. आता तुम्हाला कुणबी मधला विषय सांगतो या ठिकाणी की कुणब्यांमध्ये एकूण
आपल्याकडे 52 प्रकार आहेत. नीट माहितीसाठी सांगतो आपल्या महाराष्ट्राच्या, कारण हा गोंधळ इथंच आहे. तर कुंब्यांमध्ये कुणबी मराठा, पाटील कुणबी, क्षत्रिय कुणबी पासून तर बावणे कुणबी, लाडोणे कुणबी, गाडवे कुणबी, लोणे कुणबी अशी जवळपास तिळोरी कुणबी पर्यंत 52 कुणबीमध्ये पोट जाती आहे. आता कुणबीचा अर्थ अर्धा मिनिटात समजून घ्या सर्वांनी, की जो शेती करतो तो कुणबावा करतो. राजेंद्रजी, आपल्या समोर कुणबी टीव्हीचा आणि किंवा त्यांनी मोबाईलचा जर आवाज असेल तो आपण तो कृपया कमी करावा, कारण इको खूप होतोय. बरं. कुणबीचे 52 प्रकार आहेत आणि त्या 52 प्रकारामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातला तिलोरी कुणबी जो आहे तो मराठ्यांशी रक्त नाते संबंध करत नाही. परंतु कोल्हापूर पासून तर ते पुणे जिल्ह्यापासून नगर, नाशिक यापर्यंत जळगाव, धुळेपर्यंत जो मराठा समाजातला पाठ कुणबी आहे तो मराठा समाजाची रोटी बेटी व्यवहार करतो. याशिवाय विदर्भातले जवळपास बुलढाणा, अकोला हे बाजूचे वर्धा नदीच्या अलीकडचे जेवढे आहेत ते सुद्धा मराठा आणि कुणबी विवाह एकमेकांशी करतात. त्यामुळं प्रादेशिक जातीच्या नोंदी लिहिताना वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाती लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या असल्यामुळं कोकणातले कुणबी आणि वर्धा नदीच्या पलीकडचे म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर भंडारा इथले कुणबी जे आहेत ते मराठा कुणबीशी रिलेशनशिप करत नाहीत. परंतु अलीकडचे जे लोक आहेत ते सर्व मराठा कुणबीमध्ये रिलेशनशिप करतात. त्यामुळे हे कन्फ्युजन तुम्ही सगळ्यांनी पहिलं प्रथम दूर करा. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा सांगतो की मराठा आणि कुणबी नक्कीच राजेंद्रजी, आपला मुद्दा लक्षात आला. मात्र मूळ मुद्दा हा आहे की राणे आणि कदमांचं जे वक्तव्य आहे 96 कोळी मराठा आणि कुणबी वेगळा, हे आपल्याला पटतंय का? बघा, प्रत्येक समाजामध्ये स्तर असतो. तसं मराठा समाज आणि कुणबी समाज हा एक आहे अशा प्रकारचा निर्णय गायकवाड कमिशनने दिलेला आहे. आणि अशा प्रकारचे 52 पुरावे आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाकडे यापूर्वी दिलेत आणि अगोदर पण दिलेले आहेत. आता प्रश्न नेमका नीट समजून घेतला पाहिजे की प्रत्येक समाजामध्ये अंतर्गत स्तर असतो आणि हा स्तर जरी असला तरी कागदोपत्री आमच्या मूळ नोंदी आहेत ह्या कुणबी आहेत. जेव्हा विभक्त प्रकरण राजश्री शाहू महाराजांच्या बाबतीमध्ये झालं त्यावेळेस 1920च्या दरम्यान कुणबी समाज आणि बहुजन समाजाच्या 19 जातींनी स्वतःच्या नावापुढे मराठा लावलं. हे पहिलं आपण ध्यानात घ्या. आणि हा गोंधळ तिथं आहे नेमका क्षत्रियत्वाची क्लेम ज्या राजेंद्रजी, नक्कीच. मात्र सरसगट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले पाहिजे की नाही, यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, त्याच्यामध्ये तांत्रिक 2 मुद्दे आहेत. मी स्वतः या केसमध्ये मुंबई हायकोर्टामध्ये 2006 साली बाळासाहेब बोडके केसमध्ये ही केस तर सर, राणेंची भूमिका अशी आहे की दिलं नाही पाहिजे कुणबी प्रमाणपत्र, मात्र कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे की नाही यावरती आपली भूमिका काय, हो किंवा नाही मध्ये सांगा. साहेब, तुम्ही हे महाराष्ट्राला पहिलं हे मला का सांगू द्या की ह्या विषयावरनं प्रचंड गोंधळ आहे. आणि ह्या केसमध्ये मी 2006 सालापासून न्यायालयीन खटले केलेले आहेत. न्यायमूर्ती मार्ला पल्लेंनी औरंगाबाद खंडपीठाने एक निर्णय दिला होता की मराठ्यांना कास्ट सर्टिफिकेट देऊ नये कुणबीचं. तो लढा आम्ही जिंकला आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या समाजाच्या लोकांनी आक्षेप घेतल्यामुळं राजेंद्रजी, आपण ज्या अभ्यासपूर्वक गोष्टी सांगतायत त्या महत्वाच्या आहेत, त्या सर्व गोष्टी मान्य आहेत. मात्र कुणबी प्रमाणपत्र सरसगट मराठ्यांना दिलं पाहिजे की नाही, हा सारा प्रश्न आहे. नाही, सरसकट हा विषय कसा आहे, तांत्रिक दृष्ट्या न्यायालयीन दृष्ट्या अडचणीत येऊ शकतो. त्याचं कारण असं आहे की कास्ट सर्टिफिकेट हे जे आहे हे बहुतेक आपण नारायण राणे यांच्या वक्तव्याशी सहमत आहात का? तुम्ही 2 गोष्टी वेगळ्या नीट समजून घ्या. एखाद्या समाजाची एक आयडेंटिटी दुसऱ्या ह्याच्यामध्ये डायरेक्टली कन्वर्ट करणं आणि ज्याच्या नोंदी आहेत त्याच्या वंशावळीप्रमाणे जुने रेकॉर्ड, निजामकालीन डॉक्युमेंट त्याच्या आधारावर सर्टिफिकेट कुणबी प्रमाणपत्राचं दिलं जातं. आणि तुमचं म्हणणं आहे की नाही दिलं पाहिजे, याचा अर्थ असा होतो की तुमचं म्हणणं आहे नाही दिलं पाहिजे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र नाही दिलं पाहिजे. सरसकट ऐकून घ्या जरा, परत सांगतो तुम्हाला. कुणबी ऐका कुणबी प्रमाणपत्र कोणाला मिळतं हे मी एका भाषेत सांगितलेलं आहे की ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत आणि ज्या गाववार नोंदी आहेत त्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र पूर्वी मिळत होतं, आज मिळतंय, उद्या पण मिळणार आहे. अडथळे जे आहेत मराठवाड्यात, राजेंद्रजी, मुळामध्ये त्याचा अभ्यास, तांत्रिक गोष्टी, समिती, हा सर्व बाबी वेगळ्या आहेत. मात्र आपण विषय समजून घ्या नीट. नाही, माझा विषय नीट समजून का घ्यायला पाहिजे याच्यामध्ये की पहिला मूळ विषय समजला नसल्यामुळे त्याच्यावरच्या क्रिया आणि प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात.
मूळ विषय असा आहे की कुणबी प्रमाणपत्र महाराष्ट्रात कोणाला मिळतं? तर राजेंद्रजी, ज्यांचे मात्र आजचा जो पूर्वजांच्या मुख्य नोंदी- विषय आहे तो नारायण राणे आणि रामदास कदम यांच्या भूमिकेबद्दल आहे. कुणबी प्रमाणपत्र दिलं पाहिजे का नाही? बघा त्यांची अहो, भूमिका जी आहे करणसिंहजी, मी आपल्याला तेच सांगतोय की राणेसाहेब असं म्हणाले नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की कोकणातला कुणबी समाज, कोकणातला मराठा समाज कुणबीचं सर्टिफिकेट घेणार नाही. आता कुणी काय घ्यावं न घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. आणि ज्याच्याकडे आहे पुरावे त्याला कुणबी घेण्यापासून कोणी थांबवू शकत नाही. हेच माझ्या नाही भावनेची सांगतायत आपल्याला. नारायण राणेंनी असं म्हटलंय की सरसकट कुणबी विशेषतः प्रमाणपत्र मराठ्यांना नको, मराठवाड्यातल्या पाहिजे तर आम्ही तुम्हाला बाईट ऐकवतो. ऐकू ती ठीक, तुम्ही ऐकवा, हरकत नाही. पण बोला. नाही, मुद्दा याच्यामध्ये असा आहे जी आम्ही बाईट ऐकवतोय, एकदा ऐका. कुणबीचं प्रमाणपत्र द्यावं आणि नाही काही गरज नाही. मी मराठा आहे, मी कधीच आयुष्यभर कधीच घेणार नाही. कुठलाच मराठा ऐकलं का तुम्ही अजितजी? सरसकट कुणबी प्रमाणपत्र बिलकुल दिलं नाही पाहिजे असं नारायण राणे म्हणतायत. नाही, दिलं नाही, देण्याचा प्रश्नच नाही, ते घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी राजेंद्र कोंडे साहेब काय म्हणाले ते आपण ऐकलं का? की आज कोण काय म्हणतंय कोण काय नाही याच्यानं काही एक फरक पडणार नाही. ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळायचं आहे त्यांना ते मिळणारच आहे. अजितजी, मात्र त्याला नारायण कोणीच राणे थांबवू एक शकणार नाही. मराठा नेतृत्व म्हणून पुरावे राज्यात दिले की प्रसिद्ध ते आहे. मिळणारच आहे. नक्कीच. नाही, मात्र अजितराव नारायण राणे यांच्या राणे वक्तव्यामुळे साहेबांनी करायला खूप मोठ्या पाहिजे, प्रमाणात परिणाम ऐका होतील का? जरा. कारण त्यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये असं सांगितलं. ऐका, आपण ते अभ्यासाचा विषय नाही नाही, माझं म्हणणं याच्यामध्ये असं आहे की राणे साहेबांनी उलट मराठा नक्कीच. समाजाला- आपल्यासोबत काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेजी यांच्याकडे जाणार आहे. वाघमारेजी, खरं तर रामदास कदम आणि नारायण राणे यांच्या या नव्या भूमिकेमुळे हे जे आंदोलन सुरू आहे हे थंड होणार का? यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? हा मुद्दा असा की अशी भूमिका जी घेतलेली आहे नारायण राणे साहेबांनी, ते भाजपचे मंत्री आहेत. त्याच्यामुळे नॅचरली आता इथे अजित चव्हाण किती बोलत असले मी अधिकृत आहे तरी नारायण राणे शेवटी केंद्रीय मंत्री आहेत. जी. मोदी साहेबांबरोबर ते बसतात आणि भाजपचं एक मोठं नेतृत्व आहे. ते ज्यावेळी अशी भाषा वापरतात याचा अर्थ की मराठ्यांच्या आंदोलनामध्ये खंड पाडण्याचा प्रयत्न भाजप करतंय. ते आंदोलन मोडण्यासाठी आपल्या नेत्यांना अशा प्रकारची विधानं करायला सांगतंय आणि त्याचीच रीत हे रामदास कदम साहेब घेत आहेत. माझं तर स्पष्ट मत आहे की सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे जी जी आपण अजित चव्हाणांना उत्तर मागूया यावर. अजित चव्हाणजी उत्तर द्या. पाटलांचं आंदोलन आपल्याला वेळेचं बंधन आहे वाघमारेजी, आपल्याला वेळेचं बंधन आहे. अजित भारतीय चव्हाणजी उत्तर जनता द्या. पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, भाजपचे कार्यकर्ते सुद्धा मनोज जरांगेंच्या आंदोलनात जर ऐकून गेले का? नारायण राणे साहेबांना कुणबी प्रमाणपत्र घेऊन आरक्षण घ्यायचं नसेल तर त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कदम साहेबांचा, रामदास कदमांचा, भाईंचा तो वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु मी किंवा माझ्यासारखे लाखो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मदत करतायत. आमचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, आम्ही स्वतः सगळ्यांनी जे आंदोलनासाठी मदत केली. हे समाजाचं आंदोलन आहे. त्याला पाठिंबाच आहे. भाजपची भूमिका आरक्षण देण्याचीच आहे. आता नारायण राणे साहेबांना किंवा रामदास भाईंना वैयक्तिकरित्या आरक्षण घ्यायचं नसेल तर तुम्ही तर जबरदस्ती घ्याच, ही भूमिका तुमची तरी का असली पाहिजे? आणि त्यांच्या भूमिकेने समाजाच्या आंदोलनामध्ये किंवा आरक्षणाच्या मागणीमध्ये कुठल्याही पद्धतीचा खंड पडणार नाही. भारतीय जनता पक्ष कायम प्रथम पासून आधीपासून मराठा आरक्षणाचा समर्थक नव्हे, मराठा आरक्षण देणारं माझं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत. आणि मराठा समाजामधल्या राजू वाघमारेजी काही बोला. लोकांचा असा मतप्रवाह असेल, राजू वाघमारेजी, हा समाजाचा प्रश्न आहे, हा जातीचा तुम्ही प्रश्न आम्हाला आहे. मध्येच माझी वैयक्तिक थांबवताय. विनंती जी, बोला, आपल्याला बोला. आहे. त्याच्यामध्ये वाघमारेजी राजकारण बोला. आणू नका ना. आमची त्यांचा भूमिका आहे माईक तर बंद की आम्ही करा. आरक्षणाचे समर्थक आहोत. आता काही लोकांना नसेल कुणबी आरक्षण घ्यायचं, अहो यांचंच वाक्य ठेवा ना तुम्ही चॅनलने. बोला बोला वाघमारेजी बोला. अहो तुम्ही आहे ना भाजपच्या प्रवक्त्यांचं व्याख्यान ठेवा आणि चॅनलने ऐका. तुम्हाला वेळ दिलेली आहे आता. वाघमारेजी बोला, सलग बोला. हा, मग मध्ये बोलू नका. मगाशी मध्ये मला तोडलं जी ना बोला आपण. बोला बोला. बोला सलग एक बोला. गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आरक्षणाचा मुद्दा येतो, आरक्षण कशाच्या जोरावर दिलं जातं? सामाजिक मागासलेपण. आज मराठा आरक्षणाची का गरज आहे? शिक्षण, नोकऱ्या
या दोन्ही गोष्टींमध्ये मराठा समाजाची अधोगती आहे. जमिनी संपलेल्या आहेत. छोट्या जमिनीवर उदरनिर्वाह होत नाही. शिक्षण आणि नोकरी मराठा समाजाला आवश्यक आहे. कोकणात तर याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या इतर भागापेक्षा कोकणात गरिबी जास्त आहे. म्हणजे कोकणातल्या मराठ्यांना पण आरक्षण पाहिजे. मूळ मुद्दा आरक्षणाचा हा लक्षात घेतला पाहिजे की आरक्षणाची भूमिका काय आहे आणि तो लक्षात घेतल्यानंतर मगच पुढची भूमिका तयार केली पाहिजे. आता हे जर नेते मराठ्यांमध्ये जर जाती जाती पाडून जर त्याच्यामध्ये भांडणं लावत असतील तर आरक्षणाचा मुद्दा पुढे कसा जाईल? बरं, दुसरा मुद्दा की आता भाजप म्हणते की आम्ही आरक्षणाच्या बाजूचे आहोत. आता जर ते आरक्षणाच्या बाजूचे असतील आणि कुणबी देऊन जर ओबीसी मध्ये मराठ्यांना आरक्षण मिळत नसेल तर भाजपला 50% मर्यादा ही उचलायला पाहिजे, ती वाढवायला पाहिजे. नक्कीच की आपण म्हणालात की हे दोन वक्तव्यांच्या मागे खूप मोठे अर्थ आहेत. खरं तर या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप विरोधक करतात. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आरोप विरोधक काय आम्हीच करतोय, कारण या दोन्ही नेत्यांनी एक मराठा लाख मराठा मोर्चे निघत होते तेव्हा हे दोन्ही नेते कुठे होते? आणि हे भाजपचे नेते आहेत ना. नारायण राणे भाजपचे मंत्री आहेत. ही भाजपची अधिकृत भूमिका आहे की मराठा आणि कुणबीमध्ये वाद लावा, कारण यांनी कधी आरक्षण दिलंच नाही. देवेंद्र फडणवीसांनी धनगरांच्या उपोषणाला सांगितलं पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो, ते दिलं नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे ना. मराठ्यांना आरक्षण स्वतंत्र देण्यासाठी 50% मर्यादा उचलणं गरजेचं आहे, ती वाढवणं गरजेचं आहे. हे कोणाच्या हातात आहे? हे केंद्रातल्या भाजप सरकारच्या हातात आहे. करताय का ते? तर ते करत नाहीत. आणि हे इकडचे राज्यातले लोक काय सांगतायत की आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ. अरे पण केंद्रातलेच लोक जर 50% वाढवणार नाही तर मराठ्यांसाठी वेगळा प्रवर्ग कसा तयार होईल? आणि जर तो तयार नाही झाला तर त्यांना मराठ्यांना कुणबीच्या खाली ओबीसी मधून आरक्षण घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणजे एका बाजूला जर तुम्ही खायला देत नाही, एका बाजूला पळायला देत नाही आणि तुम्ही म्हणताय की आम्ही सगळं करतोय, तुमच्यामध्ये ती धमकच नाहीये. ती धमक असती तर केंद्रामध्ये तुम्ही पहिल्यांदा जात न्याय जनगणना करा. ती करून तुम्ही दाखवा कोण कुणबी किती मराठा बोलतायत ते, की आम्ही मराठा आम्ही कुणबी. ती जात न्याय जनगणना करा. 50%चं प्रमाण आहे ते काढून टाका, ते वरती करायला सांगा सुप्रीम कोर्टाला, नाही तर अध्यादेश काढा. तो का नाही काढत मोदीजी? कारण भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये सुरुवातीपासून भाजप आरक्षणाच्या विरोधात राहिलेली आहे आणि आरक्षण त्यांना कोणालाही खपत नाही. हे फक्त वेगवेगळे मुखवटे धारण करतात आणि लोकांमध्ये गैरसमज पसरवून आरक्षणासाठी विरोध करतात. फक्त विरोध करण्याची पद्धत भाजपची वेगवेगळी आहे आणि भाजपमुळेच आजपर्यंत ही परिस्थिती आलेली आहे. जर मोदीजी 10% आरक्षण देऊ शकतात, आर्थिक निकषावरचा वटहुकूम काढतात, मग मराठ्यांसाठी वटहुकूम का नाही काढत? का नाही 50%ची मर्यादा वाढवत? का नाही सुप्रीम कोर्टाला सांगत की आम्ही वाढवतो? या कोणत्याही गोष्टी भाजप करत नाही. आणि इकडे राज्यातले नेते सगळ्या पक्षातल्या सगळ्या जातीतल्या लोकांना आम्ही आरक्षण देऊ आम्ही आरक्षण देऊ असं करून गंडवायचा प्रयत्न करतात आणि फसवाफसवी करतात. आता त्यांच्या गावातच फसवणीच आहे तर ते काय करतील? ते आपले सांगतात आम्ही देतो आरक्षण. अरे पण देणार नक्कीच कसं? वाघमारेजी, आपला प्रश्न घेऊन आपण अजितजी चव्हाण यांच्याकडे जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी आपल्यासोबत ठाकरे गटाचे प्रवक्ते अनिश गाडवे आहेत. मी अनिशजी यांच्याकडे जाणार आहे. अनिशजी, खरं तर रामदास कदम यांनी एक वक्तव्य केलं आहे की मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्राचा अभ्यास नाही असं देखील त्यांनी वक्तव्य केलं आहे. यावरती आपली काय प्रतिक्रिया आहे? आणि नारायण राणे ही दोघंही कोकणातनं आहेत. दोघंही कोकणातनं आहेत. आता इथे कसं झालंय, ब्रिटिशांची एक राज्य पद्धती होती, तुम्हाला माहिती काय, फोडायचं आणि राज्य करायचं. आता ब्रिटिशांनंतर ती पद्धती अवलंबली आहे भारतीय जनता पक्षाने. जर तुम्हाला चिरडायचंय ना तर तुम्हाला एक सोपी पद्धत आहे, आपसामध्ये फूट पाडायची. आता काय करणार, 96 कोळी मराठा वेगळा करायचा, कुणबी मराठा वेगळा करायचा, मराठा वेगळा करायचा आणि त्यानंतर कुणबी वेगळा करायचा. यांच्यामध्ये फूट पाडून द्यायची आणि यांना सगळ्यांना वेगळं केल्यानंतर आपसात यांना लढवून मजा घ्यायची. ही भारतीय जनता पक्षाची एक जुनी खेळी आहे आणि मराठा समाजाने ही चांगली ओळखलेली आहे. 96 कोळी मराठा नारायण राणे म्हणतात. नारायण राणेंना हे माहिती पाहिजे की 96 कोळी मराठा ही मुळात जात नाहीये, हा एक समूह आहे आडनावांचा.
हा एक समूह आहे कुटुंबांचा. याच्यामध्ये कुणबी मराठा आणि मराठा असं काही वेगळं होत नाही. छत्रपती शाहूंनी सांगितलंय, त्यानंतर महात्मा फुलेंनी सांगितलंय, ब्रिटिशांच्या जुन्या काळात नोंदी आहेत, निजामाच्या काळातल्या नोंदी आहेत की कुणबी आणि मराठा हे कधी वेगळे नव्हतेच. ज्यावेळेस युद्ध परिस्थिती असायची त्यावेळेस हातात तलवारी असायच्या, ज्यावेळेस युद्ध परिस्थिती संपायची त्यावेळेस हातात नांगर असायचा. ज्यांना शेती करतात, ज्यांच्याकडे वतनदारी नव्हती, ज्यांच्याकडे जमीनदारी नव्हती, ज्यांच्याकडे स्वतःच्या जमीन नव्हत्या, त्यांना कुणबी म्हटलं जायचं. आणि ज्यावेळेस मराठा संस्था झाली किंवा पेशवाई संपली त्याच्यानंतर मराठ्यांनी शेती हा मूळ व्यवसाय स्वीकारलेला आहे. त्यामुळे मराठा हा कुणबीच असून कुणब्यांमध्ये आणि मराठ्यांमध्ये वाद घालू नका. भारतीय जनता पक्ष हा आरक्षण संपवायला बसलेला आहे. आरक्षण द्यायचं नाही, दाखवायचं सरळ. ती आपण लक्षात घ्यायला हवी. भारतीय जनता पक्षाचा हा अजेंडा समस्त मराठा समाजाने लक्षात घेऊन याला येत्या निवडणुकांमध्ये असा काही धडा शिकवा. मी खरं सांगतोय तुम्हाला, मी म्हणत नाही ते राजकारण, पण हा भारतीय जनता पक्ष इथे राजकारण नक्की घेऊन येतोय. जी अजितजी, यावर तुमची प्रतिक्रिया. कुठेतरी जरांगेंचं आंदोलन थंड करण्याचा हा प्रयत्न अजेंडा आहे का, अनिश गाडगे असं म्हणतायत? उबाठाचे प्रवक्ते अनिशजी गाडवेंना एक विनंती आहे की एखाद्या चर्चेमध्ये आपल्याबरोबर जे पाहुणे बसलेले असतात, मला देखील अनेक कार्यक्रमांना जायचं होतं. आज नवरात्रीचे दिवस आहेत, आम्ही मतदारसंघात आणि आसपासच्या परिसरामध्ये फिरत असतो. सगळी कामं सोडून एखाद्या चर्चेच्या वेळेला जो आपण वेळ देतो तो महाराष्ट्राच्या जनतेला देत असतो. आपण प्रवास करताना चर्चा करताय हे संकेताला धरून नाही. आणि जी मित्र आहेत आमचे आणि जी आपला आवाज समोरच्या व्यक्तीला येऊ शकत नाही, हे दुःखद आहे. हरकत नाही, पण माझा त्यांना सल्ला आहे की त्यांनी या सगळ्या गोष्टीचा सन्मान ठेवून चर्चेत सहभागी झाला पाहिजे. सर्वप्रथम मी एक गोष्ट आपल्याला सांगतो, राजीव वाघमारे साहेबांनी अनेक प्रश्न इथं मोठ्या पोटतिडकीने उपस्थित केले. आता अनिश गाडवे आणि राजीवजींना मला एक गोष्ट सांगायची आहे की प्रत्येक समाजामध्ये काही समज असतात किंवा हजारो वर्षापासून चालत आलेल्या चालीरीती, रूढी आणि परंपरा असतात. आता अनिश गाडवे काही इतके मोठे नाही की आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षाच्या परंपरा, प्रथा जोपासल्या त्या खोट्या आहेत किंवा त्या बंद करा हे सांगण्याचा अधिकार त्यांनाही नाही, मलाही नाही आणि कुणालाच नाही. देशाच्या संविधानानं प्रत्येकाला आपल्या प्रथा परंपरा जपण्याचा अधिकार दिलाय, त्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य करण्याचा अधिकार दिलेला आहे. मी माझ्या पक्षाची अधिकृत भूमिका इथं सांगितली. राजीव वाघमारे साहेबांना माझा एक प्रश्न आहे की या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण देणारा मुख्यमंत्री आणि नेता माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांनी हायकोर्टामध्ये ते आरक्षण टिकवून दाखवलं. महाविकास आघाडीचं आपलं सरकार असताना मराठा समाजाचं हे आरक्षण गेलं, ते आपण टिकवू शकला नाहीत. साधा एक ट्रान्सलेटर दिल्लीमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारनं उपलब्ध करून दिला नाही, जो हवा होता तो. जे कायदे तज्ञ दिले त्यावेळेला चव्हाणांच्या उपसमितीला मी पत्र लिहिलेलं आहे, माझ्या अनेक सहकार्यांनी लिहिलेलं आहे. कोंडरे साहेब त्याचे साक्षीदार आहेत की कशी अहवेलना झाली. आणि माझी या चर्चांमध्ये सहभागी होणाऱ्या सर्वांना आणि प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना सुद्धा माझं एक आव्हान आहे की हा आमच्या समाजाचा प्रश्न आहे, मराठा समाजाचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्न विचारताना सुद्धा आपण एखाद्या समाजाच्या भावनांचा अवमान होणार नाही ना, याचं भान ठेवून आपण प्रश्न विचारला पाहिजे. कारण अस्मिता ही प्रत्येकाला असते आणि ती प्रत्येकाला जपण्याचा अधिकार आहे. आता मराठा आणि कुणबी एक हे मानणारा मी आहे, पण नारायण राणे साहेबांना ते मान्य नाहीये. पण यालाच धरून मला तुम्हाला विचारायचंय, एकेकाळी मराठा आरक्षणासाठी चर्चेत असलेले नारायण राणे जर असं वक्तव्य करतायत, नकोय त्यांच्या पुढच्या पिढीला नकोय, आपण काही जबरदस्ती करू शकत नाही. मला असं वाटतं त्यांच्या या म्हणण्याचा आमच्या आंदोलनावरती आरक्षणाच्या काही फरक पडणार नाही. त्याचं कारण असं, मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हाध्यक्ष, आमदार, खासदार, सामान्य कार्यकर्ते आम्हा सर्वांचा यथाशक्ती संपूर्ण ताकदीनं पाठिंबा आहे. हे समाजाचं आंदोलन आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका याच्यामध्ये फूट टाकण्याची नाही. आणि एखाद्याला जर असं वाटत असेल मी 96 कोळी मराठा आहे, मला नाही कुणबी आरक्षण घ्यायचं, मला नाही कुणबी प्रमाणपत्र घ्यायचं, आपण जबरदस्ती नाही करू शकत, हे तितकंच सत्य आहे. त्याचा सन्मान आपण सगळ्यांनी केला पाहिजे. अजितजी राजू वाघमारेजी जसं बोलले तसाच माझा पण तो प्रश्न आहे की एकेकाळी मराठा आरक्षणासाठी चर्चेत असलेले नेते जर असं वक्तव्य करत असतील तर ते भाजपचं याला नकार असल्याचं समोर येत आहे. राजू वाघमारेजी, काय म्हणणं आहे तुमचं? अहो, मी भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका सांगितल्यावर आपला हा प्रश्न अप्रस्तुत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी भाजप सारख्या पक्षाचा एक मोठा नेता
अशा प्रकारची भूमिका अगदी जनतेसमोर घेतो. याचा अर्थ काय की भाजपचा या संपूर्णपणे गोष्टीला पाठिंबा आहे. नाहीतर इकडे अजित चव्हाणांनी निषेध करावा नारायण राणेंचा. समाजाची यांना एवढा अभिमान आहे, समाजाबद्दल बोलतात. या मराठा आरक्षणासाठी राजू वाघमारे पण रस्त्यावर उतरला होता आणि मी हजारो डिबेटमध्ये मराठा आरक्षणाचं आजही समर्थन करतोय की कोणत्याही परिस्थितीत मिळालं पाहिजे. त्याच्यामुळे अशी काही भूमिका नाही की समाजाचं आहे म्हणून वेगळं. मग भाजपच्या इतर नेत्यांनी नारायण राणेंचा निषेध करा ना. तुम्ही म्हणताय ना तुमची भूमिका बरोबर आहे, आम्ही जरांगे पाटलाच्या बरोबर आहोत, सगळ्यांना एकच आहे. पण रामदास कदम ज्यावेळी म्हणतात की त्यांना अभ्यास नाहीये तेवढा, त्यावेळी त्या दोघांचा निषेध करावा भाजपनी. भाजप काय करतं, हा तोंडाचा रावण आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिका घेतो आणि समाजाला संभ्रमित करण्याचं काम भाजप करतं. आणि या आरक्षणाच्या बाबतीत तर हे काम काँग्रेसनी सत्तेत अगदी असताना हिरेमिरी मराठा करतंय. आरक्षणासाठी काय केलं याचं उत्तर मला का डॉक्टर नाही राजू वाघमारे करत? नारायण राणे साहेबांचा निषेध का करत नाही भाजपचा अधिकृत प्रवक्ता? जी अजित करायला पाहिजे ना. चव्हाणांची यावर म्हणणं ऐकूया. जी बोला अजितजी. डॉक्टर राजू वाघमारे, मला आपला एक प्रतिप्रश्न आहे की आपण मराठा आरक्षणासाठी काँग्रेस पक्षानं काय केलं ते सांगा. लगेच कोर्टामध्ये जायचं आणि मराठा आरक्षणासाठी स्टेसाठी प्रयत्न करायचा. अहो, मराठा आरक्षणाची भूमिका सगळ्यात प्रथम महाराष्ट्रात कोण घेऊन आलं? राजू वाघमारेजी, काँग्रेस पक्ष घेऊन आला. राजू वाघमारेजी, आघाडीचं सरकार माझ्या घरामध्ये होतं, सुद्धा हा तेव्हा मुद्दा आहे. मराठ्यांना नक्कीच अजितजी, राजूजी, अनिशजी आणि राजेंद्रजी, आपण सर्वजण या चर्चामध्ये सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरं तर अत्यंत महत्त्वाचा असा हा मुद्दा आहे ज्यावरती आपलं चर्चासत्र संपूर्ण झालेलं आहे.